मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी, परिवहन विभागाचा निर्णय, वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रासलेल्या मुंबईकरांचा प्रवास होणार स्वस्त। मुंबई विद्यापीठ देणार सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, प्रत्येकी 3 मुलं आणि मुलींना प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्डन बॉय आणि गर्ल म्हणून गौरवण्यात येणार। अहिल्यानगरमध्ये 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ। 900 मल्लांचा स्पर्धेत सहभाग, 25,000 प्रेक्षक बसू शकतील इतकी मोठी व्यवस्था। जामखेडमध्ये लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळ्या सक्रिय, बदनामीच्या भीतीनं फसवणूक झाल्याच्या घटना समोर। पुण्यातील एक अनाथ मुलीशी लग्न लावून घेण्यासाठी उकळले तब्बल 5 लाख रुपये। सिम कार्ड हॅक करीत सील कंपनीच्या खात्यातील 7.5 कोटी रुपयांवर सायबर चोरांचा डल्ला, 25 जानेवारीला गुन्हा दाखल। यवतमाळच्या वणीमध्ये एसडी एंटरप्राइजेस आणि गौरव जॉईंट व्हेंचर कंपनी विरोधात कामगारांचं गेटवरच उपोषण, कोणतीही नोटीस न देता 65च्या वर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यामुळे उपोषण। कापूस, सोयाबीन, हरभरा आणि तूर या पिकांना हमी भावापेक्षा कमी दर असल्यानं शेतकरी चिंतेत, केंद्र सरकारनं आयातीला मंजुरी दिल्यानं शेतमालाचा भाव कोसळल्याचे जाणकारांचे मत। महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत, संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना। प्रयागराजमधील दुर्घटनेमुळे योगी आदित्यनाथ यांचे दिल्ली दौरे लांबणीवर, दिल्लीत भाजपसाठी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याकरता जाणार होते योगी आदित्यनाथ। प्रयागराजमधल्या वेगवेगळ्या घाटांवर गेल्या 24 तासात जवळपास 7 कोटी नागरिकांचे स्नान, आतापर्यंत 19,94,00,000 अधिक जणांनी स्नान केल्याची माहिती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।